मराठी भाषा दिनी मराठीवरच अन्याय झालाय का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मराठीतून MA झालेल्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ मिळत नाहीये। ठाणे महापालिकेने या संदर्भात परिपत्रक काढलेलं आहे। ठाणे महापालिकेसंदर्भातली एक अतिशय महत्त्वाची बातमी आणि आज मराठी भाषा गौरव दिन असताना अतिशय विरोधाभास दाखवणारी अशी ही बातमी। मराठीतून MA झालेल्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं अतिरिक्त वेतनवाढ होत नाहीये, वेतनवाढ होणार नाही अशा पद्धतीचं परिपत्रक ठाणे महापालिकेने काढलंय। राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये मराठीत बोलणं अनिवार्य करण्यात आलेलं असतानाच MA मराठी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतलाय। यासंबंधीचं परिपत्रक पालिका प्रशासनाने काढलंय। त्यामुळे MAचं शिक्षण घेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालाय। 7वा वेतन आयोग, या आयोगामध्ये शिक्षणावरती आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झालेले नसल्याचं सांगत हा निर्णय घेण्यात आलाय। एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेतरी मराठीवरती अन्याय होतोय का? शासन दरबारी काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये जे मराठी भाषेमध्ये ज्यांनी MA केलेलं आहे अशांना वेतनवाढ मिळण्यामध्ये कुठेतरी तरतुदीची कमतरता आहे का असा प्रश्न यामुळे अर्थातच उपस्थित होतोय। कारण सरकारी कार्यालयामध्ये तर मराठीमध्ये बोलणं अनिवार्य करण्यात आलंय, पण तसं असतानाही MA मराठी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतलाय आणि असं परिपत्रक सुद्धा पालिका प्रशासनाने काढलंय। त्यामुळे अर्थातच MAचं शिक्षण घेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालाय। 7व्या वेतन आयोगात शिक्षणावरती आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असण्याबाबत निर्देश प्राप्त झाले नसल्यामुळे हा निर्णय घेण्याचं सांगण्यात येत आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, आज मराठी भाषा गौरव दिन आहे, पण अत्यंत विरोधाभास दाखवणारे अशी ही एक बातमी आहे। अधिक काय सांगता येईल अक्षय? कालच हे दुर्दैव म्हणावं लागेल की कालच आज मराठी भाषा दिन आहे आणि कालच ठाणे महानगरपालिकेने हे परिपत्रक काढलेलं आहे आणि यामध्ये सरळ म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे अतिरिक्त वेतन वाढीसाठी वेगवेगळे कोर्सेस हे ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी करतात, त्यामधून MA जर मराठीमधून जर तुम्ही शिक्षण घेणार असाल व त्यामध्ये डिग्री घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला आता अतिरिक्त वेतनवाढ ही लागू करण्यात येणार नाही। याची पार्श्वभूमी अशी आहे की ज्यावेळी नरेश म्हस्के हे महापौर होते त्यावेळी महासभेने एक ठराव मंजूर केलेला होता आणि त्यामध्ये वेगवेगळे जे शिक्षण आहे, DMGFA आहे, LSGC आहे आणि MA मराठी आहे, असे वेगवेगळे जे कोर्सेस आहेत त्यामधून जर कोणी अतिरिक्त शिक्षण घेतलं तर त्यांना अतिरिक्त वेतनवाढ ही लागू करण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर महासभा झालेलीच नाहीये, कारण की सध्या कोणाचीही सत्ता ही महानगरपालिकेमध्ये नाहीये। त्यामुळे जर सत्ता नाहीये महासभेमध्ये हा निर्णय झालेला होता, तर महासभेमध्येच हा निर्णय जर रद्द करायचा असेल तर त्यासाठी प्रस्ताव येणं आवश्यक होतं। मात्र तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि महासभा सध्या होत नाहीये। त्याच्यामुळे अचानक असा हा निर्णय घेणं हे म्हणजे कर्मचाऱ्यांवर एक प्रकारे अन्याय समजला जातो आणि अनेक कर्मचारी त्यांना MA मराठीतून शिक्षण घ्यायचं होतं। नक्कीच अक्षय, अन्यायकारक अशा पद्धतीचाच हा कुठेतरी निर्णय आहे मराठीच्या बाबतीमध्ये। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की मंत्रालयाचा कारभार हा मराठीतूनच चालला पाहिजे असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। देशाच्या राजधानीमध्ये मराठी साहित्य संमेलन भरवतं, त्या साहित्य संमेलनामध्ये प्रधानमंत्री मोदीजी येतात, मुख्यमंत्री जातात, तिथे मराठीचा जय जयकार करतात। मग हे ढोंग समजायचं का? ठाण्यामध्ये महानगरपालिकेत जर मराठी पदवीधरांना वेतनवाढ नाकारली जात असेल तर या राज्याचे जे माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आम्हीच आहोत, विचारांचे वारसदार आम्हीच आहोत असे जे दाढीवाले सांगतायत, त्या दाढीवाल्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या ठाण्यामध्ये मराठीवरती हा अत्याचार होतो, हा बलात्कार आहे मराठीवर। बघा, नुसता मराठी भाषा दिवस साजरा करून चालणार नाही। मराठी भाषा गौरव दिवस, मराठी माणसाचा गौरव राहणार नसेल तर भाषा राहील का?
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.